माझं लग्न एका नपुसंक असलेल्या पुरुषासोबत झालं, परंतु मी त्याच्यासोबत खूप सुखी होते, कारण माझा नवरा खूप चांगला माणूस होता. एक दिवस मला चक्कर आल्यामुळे माझा नवरा मला डॉक्टरांकडे घेऊन गेला. चेकअप केल्यानंतर कळालं की मी प्रेग्नेंट आहे. प्रेग्नन्सीची बातमी ऐकून माझ्या नवऱ्याने माझ्यासोबत जे केलं ते ऐकून तर तुमच्या अंगाला काटाच उभा राहील. माझा नवरा नपुसंक होता, परंतु लग्नाच्या 2 महिन्यानंतरच मी गर्भवती राहिली आणि याच गोष्टीने माझं संपूर्ण आयुष्य बर्बाद केलं. आणि जेव्हा मला माहीत झालं की हे बाळ कुणाचं आहे, तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कधी कधी माणूस ज्या गोष्टीचा विचार देखील करत नाही अशा गोष्टी त्याच्या आयुष्यात घडतात आणि माझ्या आयुष्यात देखील असंच काही झालं होतं. माझं नाव सुजाता आहे. माझं वय जवळजवळ 35 ते 36 वर्ष झालं होतं, परंतु अजूनपर्यंत माझं लग्न झालं नव्हतं. माझे आईवडील आमच्या लहानपणीच गेले होते आणि माझ्यावर 2 छोट्या बहिणींची जबाबदारी होती. मी नोकरी करून माझा आणि माझ्या बहिणींचा उदरनिर्वाह करत होते. काही दिवसानंतर मी माझ्या दोन्ही बहिणींचं लग्न लावून दिलं. माझ्या दोन्ही बहिणींचे लग्न झाल्यानंतर घरात मी एकटीच राहिली होती. आईवडिलांचं छत्र तर लहानपणीच हरपलं होतं आणि माझ्या दोन्ही बहिणी लग्न करून आपापल्या घरी गेल्या होत्या. माझा एकटेपणा घालवण्यासाठी आता मला कोणाच्या तरी साथीची गरज होती. माझं वय खूप झाल्यामुळे लग्नासाठी देखील माझ्यासाठी स्थळ येत नव्हते. असे दिवस जात होते. एक दिवस मी मार्केटमध्ये गेले होते, तर माझी खूप जुनी मैत्रीण मला भेटली. आम्ही दोघी एकमेकींना खूप दिवसानंतर भेटलो होतो. तिचं लग्न झालं होतं आणि तिला मुलं देखील होते. अचानक तिने मला माझ्या लग्नाबद्दल विचारलं, तर मी तिला सर्व गोष्टी सांगितल्या. बोलता बोलता तिने मला सांगितलं की तिचा एक भाऊ आहे आणि त्याचं वय वर्ष जवळजवळ 40 आहे. त्याचं लग्न झालं होतं, परंतु त्याची बायको त्याला सोडून गेली होती, कारण माझा भाऊ तिला संतान सुख देऊ शकत नव्हता. माझ्या भावाकडे पैशाची काहीच कमी नाही, फक्त त्याच्यात तेवढीच एक उणीव आहे की तो बाप बनू शकत नाही. तिच्या भावाबद्दल तिने या सर्व गोष्टी सांगितल्या. मी तिला म्हणाले की तू तुझ्या भावाचं लग्न माझ्यासोबत करून दे. मी तुला शब्द देते की मी कधीच तुझ्या भावाला सोडून जाणार नाही आणि त्याला कुठल्याच गोष्टीवरून कधीच टोमणे देखील देणार नाही. माझं बोलणं ऐकून माझ्या मैत्रिणीला आश्चर्याचा धक्का बसला. ती मला म्हणाली, तुला चांगलंच माहीत आहे की माझा भाऊ कधीच बाप बनू शकत नाही, मग तू त्याच्याशी लग्न करायला का तयार झालीस? त्यावर मी तिला म्हणाले, एकटीने असं जगण्यापेक्षा मी तुझ्या भावाला आधार दिलेला काय वाईट आहे? तसंही माझं या जगात दुसरं कोणी नाही. मी किती दिवस असं एकटीच राहणार आहे? माझा तो निर्णय ऐकून माझी मैत्रीण खूप खुश झाली, कारण तिच्या घरी देखील एका स्त्रीची गरज होती. तिची आई काही वर्षापूर्वीच वारली होती आणि तिचा भाऊ त्यांच्या म्हाताऱ्या वडिलांसोबत राहत होता. ती म्हणाली, ठीक आहे, ही गोष्ट मी माझ्या भावाला विचारून सांगते. तसं तर माझ्याकडून हे लग्न पक्कं समज, कारण माझ्या भावाला तुझ्यासारखा साथीदाराची गरज आहे. 1-2 दिवसानंतर माझी मैत्रीण माझ्या घरी आली आणि तिने मला आनंदाची बातमी दिली. ती म्हणाली की माझा भाऊ तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे, परंतु त्याची एक अट आहे. मी घाबरतच तिला विचारलं, कसली अट? ती म्हणाली की माझा भाऊ नपुसंक आहे, ही गोष्ट जगाला कधीच कळू देऊ नकोस. मी म्हणाले, ठीक आहे, तेवढीच गोष्ट आहे ना? ही गोष्ट फक्त आपल्या तिघांमध्येच राहील. मी जगाला का सांगेल की माझा नवरा मला बाळाचं सुख देऊ शकत नाही? थोड्याच दिवसात माझं लग्न सुयोगसोबत झालं. लोकांना हे बघून आश्चर्य वाटायचं की या एकट्या राहणाऱ्या मुलीचं लग्न एवढ्या चांगल्या घरात कसं काय झालं. मी ही गोष्ट माझ्या बहिणींना देखील सांगितली नव्हती की माझा नवरा नपुसंक आहे. माझ्या नवऱ्याचं रहस्य ही माझ्या मनातच ठेवलं होतं. मी नवरी बनवून सुयोगच्या घरी गेले, तर त्याचं घर बघून मला आश्चर्याचा धक्काच बसला. सुयोगचं घर म्हणजे एखाद्या राजवाड्यापेक्षा कमी नव्हतं. मी लग्न करून खूप खुश होते, कारण मी स्वप्नात देखील बघितलं नव्हतं की माझं लग्न एवढ्या चांगल्या घरात होईल. माझी रूम खूप छान प्रकारे सजवली होती. मी नवरीच्या वेशात माझ्या बेडवर बसून सुयोगची वाट बघत होते, परंतु सुयोग जेव्हा रूममध्ये आला त्याच्या मनात संकोच होता. कदाचित आपल्यात असणाऱ्या कमीमुळे तो त्रस्त होता, परंतु मी एक समजूतदार स्त्री होती, म्हणून मी पुढाकार घेऊन त्याचा हात आपल्या हातात घेतला आणि त्याला विश्वास दिला की ही गोष्ट आपल्या रूमच्या बाहेर कधीच जाणार नाही आणि मी या गोष्टीबद्दल तुम्हाला कधीच काही म्हणणार नाही. मी त्याला विश्वास देऊन समजावल्यानंतर सुयोगच्या चेहऱ्यावर हसू आलं. त्याने माझा हात हातात घेऊन एक किस घेतला आणि गिफ्ट म्हणून माझ्या बोटात एक अंगठी घातली आणि मला म्हणाला, तुझ्याकडे बघून असं वाटत आहे की आता माझं जीवन परिपूर्ण झालं आहे. मला देखील असंच वाटत होतं की आता मी माझ्या आयुष्यात खूप खुश आहे.
परंतु मला कुठे ठाऊक होतं की येणारा काळ हा माझा परीक्षा घेणारा असणार आहे. आमचा संसार सुखाचा चालू होता. सुयोग माझ्यावर खूप प्रेम करत होता. सुयोगने त्याच्या पहिल्या बायकोबद्दल मला सर्व काही सांगितलं होतं. तो म्हणाला की खूप दिवस आम्हाला मूलबाळ झालं नाही, म्हणून आम्ही डॉक्टरांकडे चेकअप केलं, तर डॉक्टरांनी माझ्यातच कमी आहे असं सांगितलं. आणि ही गोष्ट जेव्हा माझ्या पहिल्या बायकोला माहीत झाली की मी बाप बनू शकत नाही, म्हणून ती मला सोडून निघून गेली. मी दुसरं लग्न यासाठीच करत नव्हतो की मला भीती होती की माझं सत्य माहीत झाल्यावर माझी दुसरी बायको देखील मला सोडून जाईल. परंतु मला सर्व सत्य माहीत असूनही मी त्यांच्याशी लग्न करायला तयार होते, म्हणूनच त्यांनी माझ्यासोबत लग्न केलं. मला देखील बाळाची खूप इच्छा होती, परंतु मला चांगल्या प्रकारे माहीत होतं की माझा नवरा मला संतान सुख देऊ शकत नाही, म्हणून माझी ती इच्छा मी माझ्या मनातच ठेवली आणि सुयोगला देखील विश्वास दिला की मी कधीच तुमच्याकडून बाळाची इच्छा ठेवणार नाही. दिवस सुखाचे जात होते. मी सुयोग आणि त्याच्या वडिलांची खूप मनोभावे सेवा करत होते. संध्याकाळी आम्ही सगळेजण सोबत जेवण करायचो आणि फिरायला देखील जायचो. संध्याकाळी सुयोगला ऑफिसवरून घरी यायला थोडासा उशीर व्हायचा, त्यामुळे मी बोर झाले की माझ्या सासऱ्यांशी गप्पा मारत बसायचे. माझे सासरे देखील माझी खूप काळजी घ्यायचे. माझ्या लग्नाला 2-3 महिने झाले होते, परंतु काही दिवसांपासून मला माझी तब्येत ठीक वाटत नव्हती. एक दिवस आम्ही टेबलवर जेवण करत असताना मला अचानक चक्कर आली आणि मी चक्कर येऊन खाली पडले. माझी परिस्थिती बघून सुयोग मला म्हणाला की तू आजकाल खूपच कमजोर दिसत आहेस. तू तुझ्या खाण्यापिण्याकडे नीट लक्ष देत नाहीस का? आणि माझी इच्छा नसतानाही तो मला बळजबरीने डॉक्टरांकडे घेऊन गेला. डॉक्टरांनी माझं चेकअप केलं आणि त्यांनी जे काही सांगितलं ते ऐकून तर आमच्या दोघांच्याही पायाखालची जमीनच सरकली. डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुम्ही आई होणार आहात. खरं तर ही आनंदाची गोष्ट होती, पण आम्ही दोघी एकमेकांकडे विचित्र नजरेने बघत होतो, कारण मला आणि सुयोगला चांगलंच माहीत होतं की सुयोग कधीच बाप बनू शकत नाही. मग हे बाळ कुणाचं होतं? शेवटी मी प्रेग्नेंट कशी काय झाली होती? डॉक्टरांच्या हातातून सुयोगने रिपोर्ट घेतले आणि मला काहीच न म्हणता माझा दंड पकडत मला गाडीत ओढतच नेलं. त्याने रागाने गाडी एवढ्या जोरात चालवायला सुरुवात केली की त्याच्याशी काय बोलावं मला काहीच कळत नव्हतं. आम्ही घरी पोहोचलो तेव्हा माझे सासरे आमची वाटच बघत होते. आम्हाला घरी आलेलं बघून त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आणि त्यांनी काळजीपोटी विचारलं, आता सुनबाईची तब्येत कशी आहे? काय म्हणाले डॉक्टर? सुयोग रागाने लाल झाला होता. तो रागातच म्हणाला, तुमची सून प्रेग्नेंट आहे आणि ही गोष्ट मला चांगलीच माहीत आहे की हे बाळ माझं नाही. सुयोगचं बोलणं ऐकून माझे सासरे आश्चर्याने म्हणाले, तू हे काय बोलत आहेस? हे सर्व ऐकून मी सोफ्यावरच डोक्याला हात लावून बसले. आता माझ्यात हे सर्व सहन करण्याची शक्ती अजिबात नव्हती. मी निर्दोष होते, पण माझा नवरा ओरडून ओरडून माझी बदनामी करत होता. सुयोगचं बोलणं ऐकून माझे सासरे त्याला म्हणाले, थोडा विचार करून बोलत जा आणि अशा प्रकारे आपल्या बायकोवर आरोप लावण्या अगोदर थोडी तरी लाज ठेव. माझ्या सासऱ्यांचं बोलणं ऐकून माझ्यात थोडी हिंमत आली आणि मी रडतच सुयोगला म्हणाले, मला नाही माहीत हे बाळ माझ्या पोटात कसं काय आलं. मला फक्त एवढंच माहीत आहे की माझ्या आयुष्यात तुमच्याशिवाय दुसरं कोणीच नाही. सुयोग रागानेच म्हणाला, तू तर आता शांत बस. आता माझ्या लक्षात आलं की तुझं लग्न एवढ्या दिवस का जमत नव्हतं आणि तू माझ्यासोबत लग्न याच्यासाठी केलं की तुला चांगलंच माहीत होतं की मी कधीच बाप बनू शकत नाही, म्हणून मी तुझी प्रत्येक गोष्ट सहन करेल. परंतु हा तुझा गैरसमज होता, कारण मी एवढा बावळट नाही की दुसऱ्यांचं कुणाचं तरी पाप माझ्या माथी घेऊ. त्यामुळे तू आत्ताच्या आत्ता तुझं सामान बांध आणि हे घर सोडून निघून जा. माझ्या सासऱ्यांनी सुयोगला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु सुयोग रागाने वेडा झाला होता. त्याला काहीच जाणून घेण्याची अजिबात इच्छा नव्हती. सुयोगने माझा हात पकडला आणि निम्म्या रात्री मला घराच्या बाहेर काढून दिलं. मी रडतच माझ्या घरी परत आले. माझं आणि सुयोगचं नातं जिथून सुरू झालं होतं कदाचित तिथे संपणार होतं. सगळा विचार करून माझी तब्येत आणखीनच बिघडली होती आणि मला सुयोगची काळजी देखील वाटत होती, कारण मी सुयोगवर मनापासून प्रेम करत होते. मी सर्व रात्रभर रडत होते आणि रडता रडता मला कधी झोप लागली मलाच कळालं नाही. सकाळी कोणीतरी माझा दरवाजा वाजवला तेव्हा मला जाग आली. मी दरवाजा उघडला तर समोर माझी नणंद उभी होती. मी रडतच माझ्या नंदेच्या गळ्यात पडले आणि मी रडतच तिला म्हणत होते की मी निर्दोष आहे, मलाच माहीत नाही हे बाळ माझ्या पोटात कसं काय आलं. माझी नणंद मला समजावत म्हणाली, तू काळजी करू नकोस, सर्व काही ठीक होईल. माझी नणंद मला समजावून सांगून निघून गेली. मला माझ्या नंदेच्या शब्दावर अजिबात विश्वास नव्हता.
शेवटी ती हे सर्व कसं काय नीट करणार होती. खूप विचार केल्यानंतर माझ्या मनात एक गोष्ट आली की माझ्या सासऱ्यांनीच माझ्यासोबत काही चुकीचं तर केलं नाही ना. कारण लग्नानंतर सुयोगशिवाय तेवढाच एक पुरुष आमच्या घरात होता. पूर्ण दिवस आणि रात्र ते माझ्यासोबतच राहत होते. कधी कधी तर सुयोग रात्री 12 वाजता घरी यायचा. रात्रीचं जेवण झाल्यानंतर मी माझ्या रूममध्ये झोपी जात होते. काय माझ्या सासऱ्यांनीच माझ्यासोबत? हा सर्व विचार करूनच माझ्या अंगाला काटा येत होता. माझे सासरे माझ्यावर खूप प्रेम करत होते आणि माझी खूप काळजी देखील घेत होते. त्यांचं हे वागणं आज मला खटकत होतं. असाच विचार करत माझा एक आठवडा निघून गेला. मी देवाजवळ हीच प्रार्थना करत होते की देवा, मला निर्दोष सिद्ध कर आणि पुन्हा माझ्या नवऱ्यासोबत माझं नवीन आयुष्य सुरू कर. माझ्या दोन्ही बहिणी त्यांच्या आयुष्यात व्यस्त होत्या. त्यांना माझी अजिबात पर्वा नव्हती. खरं तर मी त्यांचा एखाद्या आईवडिलांप्रमाणे सांभाळ केला होता. एका आठवड्यानंतर माझी नणंद माझा नवरा सुयोगसोबत मला नेण्यासाठी माझ्या घरी आली. सुयोगला घरी आलेला बघून मला खूप आश्चर्याचा धक्का बसला. मला काहीच समजत नव्हतं. शेवटी सुयोग मला न्यायला कसा काय आला होता. परंतु माझ्यासाठी एवढेच पुरेसं होतं की मला पुन्हा सुयोगच्या आयुष्यात येण्याची संधी मिळाली होती. मी काहीच न विचारता गुपचूप त्यांच्यासोबत गाडीत बसले आणि घरी आले. मी घरी पोचले तेव्हा बघितलं की घर खूप छान प्रकारे सजवलं होतं आणि माझ्या सासऱ्यांनी खूप छान प्रकारे माझं स्वागत देखील केलं. हे सर्व बघून मला आश्चर्य वाटत होतं की शेवटी हे सर्व काय होत आहे. माझी नणंद माझ्या गळ्यात पडली आणि मला म्हणाली की तुझे खूप खूप धन्यवाद, तू मला आत्या होण्याची संधी दिली आहेस. मी एक नजर सुयोगवर टाकली तर तो शर्मेने आपली मान खाली घालून उभा होता. माझ्या नंदेने सर्व सत्य मला सांगितलं. तिने सांगितलं की माझ्या वडिलांना तुझ्यावर पूर्ण विश्वास होता की तू एक चांगली मुलगी आहेस. तू असं कुठलंही घाणेरडं काम करणार नाहीस. हे सगळं समजल्यावर माझा भाऊ पुन्हा त्या डॉक्टरांकडे गेला, ज्यांनी अगोदर माझ्या भावाला सांगितलं होतं की तो कधीच बाप बनू शकत नाही. डॉक्टरांनी माझ्या भावाला पाहताच त्याला ओळखलं होतं. माझ्या भावाने डॉक्टरांना सांगितलं की माझी दुसरी बायको प्रेग्नेंट आहे. त्यावर डॉक्टरांनी जी गोष्ट आम्हाला सांगितली ते ऐकू तर आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला. त्या डॉक्टरांनी सांगितलं की तुमच्यामध्ये कधीच काही कमी नव्हती. तुमच्या पहिल्या बायकोला तुमच्यासोबत राहण्याची अजिबात इच्छा नव्हती, म्हणून ती अशा औषधांचा वापर करत होती ज्यामुळे ती कधीच प्रेग्नेंट राहू शकत नाही. तुम्ही कधीच बाप बनू शकत नाही असा खोटा आरोप तुमच्यावर लावून तिला तुमच्यापासून सुटका मिळवायची होती. म्हणूनच तिने काही पैसे देऊन डॉक्टरांकडून खोटे रिपोर्ट बनवून घेतले होते की सुयोग कधीच बाप बनू शकत नाही. हे सगळं झाल्यानंतर ती दिवस रात्र सुयोगला नपुसंग म्हणून टोमणे देत होती. म्हणूनच कंटाळून माझ्या भावाने स्वतःच तिला घटस्फोट दिला होता. माझ्या नंदेने या सर्व गोष्टी सांगून मला पुन्हा सुयोगच्या आयुष्यात येण्याची एक संधी दिली होती. नाहीतर मी पूर्ण आयुष्य हाच विचार करत जगले असते की शेवटी हे बाळ कुणाचं आहे. मी तर माझ्या सासऱ्यांवर संशय घ्यायला लागले होते. सुयोग त्याच्या वागणुकीबद्दल आता मला माफी मागू लागला, परंतु मला त्याच्याबद्दल काहीच तक्रार नव्हती. कारण मला माहीत होतं त्याच्या जागी दुसरा कोणी पुरुष असता तर त्याने देखील हेच केलं असतं. मी घरी येण्याच्या आनंदात मी आणि सुयोगने केक कापला होता आणि माझ्या नंदेने आणि माझ्या सासऱ्यांनी आपली नाती होण्याचा कर्तव्य निभावलं होतं. माझ्या सासऱ्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवून मला खूप सारे आशीर्वाद दिले, परंतु मला माझीच लाज वाटत होती. कारण काही क्षणापुरतं का होईना मी माझ्या सासऱ्यांवर संशय घेतला होता. तर मित्रांनो, आपलं नातं हे एखाद्या आरशासारखं असतं. त्याला खूप सांभाळून जपावं लागतं. कधी कधी माणसाची एखादी छोटीशी गोष्ट या नात्याला आरशासारखी तोडून टाकते. तर मित्रांनो, कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशा छान छान कथा पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.